पुण्यातील हडपसर परिसरातील एका रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. शिवाजीराम राठोड असे आरोपीचे नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावचा रहिवासी आहे. पुणे पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकानं नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा कोणताही दहशतवादी संबंध नसल्याचं स्पष्ट केले. शिवाजी राठोड हा पूर्वी सोलापुरात विजापूर रोडवरील हिंजगिरी मठाजवळ कपड्यांचा व्यवसाय करत होता. एका मुलीच्या प्रेमात पडून तो पुण्यात स्थायिक झाला आणि मांजरी परिसरात द रिअल कलेक्शन नावाचे दुकान सुरू केले. ज्या रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली त्याच परिसरात त्याचे दुकान होते. 10 मे रोजी तो गुप्त आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. उपचारासाठी 7 लाख रुपयांचा खर्च सांगितल्यानं पैशांच्या अडचणीतून खंडणी उकळण्याचा त्यानं कट रचला. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्यानं अवघ्या 400 रुपयात पाईप, वायर, डिजिटल घड्याळ आणि सेलोटेप वापरून बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली होती. पोलिसांनी आरोपीच्या घरातून टायमर, घड्याळाचा बॉक्स आणि गांजा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.